विड्रॉलचा शेवट दिवस होता. त्या शेवटच्या दिवसाच्या विड्रॉलसाठी मी माझा वैयक्तिक स्वतः फॉर्म भरलेला होता अपक्ष म्हणून. तो फॉर्म विड्रॉल करण्याचा मला खासदार साहेबाचा फोन आला 2 वाजता की राजाभाऊ फॉर्म काढून घ्या. म्हणजे दादा फॉर्म काय काढून घेणार 15-20 मिनिटात आम्ही यायला लागलो कलेक्टर ऑफिसला. त्यानंतर आम्ही कलेक्टर ऑफिसला गेलो आणि फॉर्म विड्रॉल केला. त्यानंतर खाली आलो, संजय मुंद्राची बाईक चालू होती. मी बाजूला आलो, बाजूला बाहेर आलो तर दत्ता कुलकर्णी होते, पांडुताच्या कुंभार आमचे कळमचे सहकारी मित्र होते महाविकास आघाडी. तर आल्यानंतर खाली एक फोटो घ्या म्हणजे म्हणून थांबला, फोटो घेतला. त्यानंतर दत्ता कुलकर्णी मग त्याला चहा घेऊ, चला म्हणून चहा घ्या. ह्याच्यानंतर दुसरं काहीच झालं नाही. तुमच्या बातमी अशी लागली की जेणेकरून आम्ही भाजपच्या गटात गेलो, प्रवेश केला आणि बातमी लागली. तुम्ही ज्या वेळेला उमेदवारी अर्ज मागे घ्यायला गेला होता त्यावेळेला खासदार पण तिथेच होते. तुम्ही उमेदवारी अर्ज मागे घेताना खासदार त्या फ्रेम मध्ये नाही, फोटोमध्ये खासदार साहेब आम्ही संजय मुंद्रा फॉर्म विड्रॉल केला होता आणि 2 जण साईडला पाठीमागे बोलत बसलो. आम्ही गेल्यानंतर आम्ही 4-5 विड्रॉलचा फॉर्म घेतला. त्या विड्रॉलचा फॉर्म नंबर म्हणजे 5 नंबरचा काहीतरी फॉर्म होता. तो फॉर्म तिथे विड्रॉल करण्याकरता सबमिट करण्याकरता अगोदर अलीकडे हॉलमध्ये सही करून तिथे गेलो. 10 मुलं काही बोलवले म्हणून आम्ही विड्रॉलचा फॉर्म दिला नगरसेवकांनी. फोटो काढला थांबला होतो. तर दादा आले खाली, दादासोबत आम्ही खाली आहोत. संजय मुंद्राला बाईट दिली तर दादा गेले निघून गेले. दत्ता कुलकर्णी सोबत चहा पिताना काही चर्चा वगैरे काय झाली का? कुठं दत्ता कुलकर्णी चहा प्यायला चला म्हणले तुम्ही? हो, दत्ता कुलकर्णी सोबत काही चर्चा वगैरे काही चर्चा झाली नाही सोबत. यामध्ये नगरसेवकाचं तुमचंच मतदार असतं ह्या उमेदवारांना. हो, मतदार तर आमचंच आहे ना. आमच्यातून प्रतिनिधी निवडायचे प्राथमिक स्वरूपातली चर्चा म्हणजे मित्र म्हणून त्यानं चहा प्यायला चला म्हणला. दुसरं काय काय कारण चहाचं टायमिंग चुकला असं वाटत नाही का आपल्याला? नाही वाटत, काय वाटत खरं नाही, चहाचा टायमिंग चुकला वगैरे काय नाही. पण आम्ही बी त्यांना नंतर जेव्हा त्यांची मानसिकता दिसायला लागली आम्हाला की त्यांना स्वतः उमेदवारी न मिळाल्यामुळे ते स्वतः नाराज आहेत. मग त्यांनी नाराज असल्यामुळं सध्याच्याला कसं आहे, प्रत्येकाचे स्वप्न मोठे झालेले आहेत, प्रत्येकाला आमदारकीचे ढवळे लागलेले आहेत. त्याच्यामुळं मग ते नाराज असल्यामुळं आम्ही पण त्यांना बोललो, चहा पेत विषय निघाला आणि आम्ही स्वतः दत्ताभाऊला म्हणलं की दत्ताभाऊ, जर तिकडं काय तुम्हाला अस्वस्थता वाढत असेल तुमची तर तुम्ही आमच्याच पक्षात आलं तर बरं राहील. हो ना, नाही त्यांच्या गाडीत त्यांनी बसले होते. त्यांच्या गाडीच्या मागे आमची गाडी होती. आम्ही स्विफ्ट डिझायर मध्ये होतो. प्रश्न असा आहे, आपण गटनेते आहात, नगरपालिकेचे गटनेते आहात, आपले विप अधिकारी आणि खासदार उमेदवारी निंबाळकर एका पक्षाचे नेते. प्रोटोकॉलनुसार आपण जर त्यांच्या सांगण्याने उमेदवारी मागे घेत असाल तर प्रोटोकॉलनुसार खासदार उमेदवारी निंबाळकर आपल्यासोबत तिथं उपस्थित असताना आपल्यासोबत का नाही आले किंवा नाही नाही, तुम्ही कॅमेऱ्यात बघितलं का? तुम्ही थोडं मध्ये नव्हतात का? होतात मला माहिती नाही. आम्ही विड्रॉल फॉर्म देत असताना दादा संजय मुंद्रा मागे चर्चा करायला लागली होती. संजय मुंद्राचा विड्रॉल झालेला फॉर्म होता आणि दादा संजय मुंद्रा मोबाईल मध्ये काय दाखवत होते. दादा उठले तर आम्ही तो फॉर्म, वेळ कमी होता, 5 मिनिट राहिलेले होते फक्त. 2 मिनिट. दादाला आम्ही बोलल्यानंतर दादानेच आम्हाला सांगितलं की तुम्ही फोटो घ्या. मी थोडं महत्वाचं बोलायला लागलोय. आणि विशेष म्हणजे दादा कलेक्टर साहेबाच्या कॅबिन मध्ये होते, दुसऱ्या कुठल्या रूम मध्ये नव्हते. टेबलाच्या बाजूलाच बसलेले होते दादा स्वतः. आणि दादाचाच आदेश होता की तुम्ही घ्या पटकन, वेळ संपत आलेले. त्याच्यामुळे दादा तुम्हाला फोटो फ्रेम मध्ये दिसलेला नाहीत. आणि भाजपचा एक जो कार्यकर्ता तुम्हाला फोटोच्या फ्रेम मध्ये दिसलेला होता तो त्यानं त्याची चतुरी म्हणा किंवा त्याची चालाकी म्हणा, तो स्वतःहून तिथं फ्रेम मध्ये आलाय. तो त्याला कोणी निमंत्रण दिलेलं नव्हतं, काय नव्हतं. माझा मित्र आहे तो, स्वतः त्याला ये म्हणून सांगितलं. काय तुला कोणाला द्यायची गरज नाही. चातुरी समज असं काय, माझे वैयक्तिक रोजचा मित्र आहे तो तिथं होता बसले साहेब. मी म्हणलं या फोटो घ्यायचा तर पांडू कुंभार होते त्या कुठल्या जागा चोरी करायचं काय कारण. माझा प्रश्न हा आहे की ही महाविकास आघाडी म्हणून तुम्ही लढणार होता हे ठरलं होतं, काँग्रेसला जागा सुटलेली आहे हेही ठरलं होतं, तरी देखील तुम्ही उमेदवारी अर्ज भरला. दुसरी गोष्ट, उमेदवारी अर्ज मागे काढून घ्यायच्या 15 मिनिटे आधीपर्यंत तुम्ही ठाम होतात की मला लढायचंच आहे. पण अगदी 2 मिनिटाला तुम्ही उमेदवारी अर्ज 2:30 वाजता 2:21 दादाचा फोन आला. आणि आम्हाला असं वाटत होतं की पहिल्याला उमेदवारी भरल्यावर तर आमचं विड्रॉल होतो का, जागा बिनविरोध जाऊन मी म्हणून वाट बघत बसलो.
तुम्ही म्हणता की भाजपचा जो नेता होता एखादा ते माझा मित्र आहे म्हणून ते फ्रेम मध्ये मी त्याला बोलवलं होतं. तिथं होता आमच्यासोबत तुम्ही म्हणता मी त्याला फ्रेम मध्ये बोलवलं होतं. आमच्यासोबत आलेला नव्हता तो कलेक्टर ऑफिस मध्ये होता. फोटो घेतला. फोटो घेतला मी याची तुम्ही बोलवलं. आला. हा. आपले सहकारी सदस्य म्हणतात की ते इच्छित आहे म्हणून ते आले. नेमकं खरं चतुराचं काय बोला. समजून नाही काय चतुराचं स्पष्टच आहे. आपले सदस्य प्रेस इन कॅमेरा सांगतात आता. हो मी सांगितलं मी त्याला स्पष्ट केलं त्याच्या समोरच दिलं ना. शेवटच्या क्षणी आपण कोणाच्या आदेशाने तो अर्ज मागितला? चर्चा अशी आहे की भाजपचा कॉल आल्यामुळे आपण तो अर्ज मागे घेतला शेवटच्या क्षणी. शेवटच्या क्षणी कोणाच्या मला आदेशाने घेतला ओमदादाचा किंवा आता माझ्याकडे कॉल रेकॉर्डिंग असेल तर कॉल रेकॉर्डिंग बघा मला ओमदादाचाच फोन आला. पुन्हा दुसरं एक आमच्या कावळे म्हणून पी आहे त्याच्या मोबाईलवरून 3 फोन आले. मी म्हणलं दादाला आलोच पाहिल्या सगळ्याला. आता एकूण सगळी भूमिका महाविकास आघाडीच्या नगरपालिकेच्या नगरसेवकांची काय भूमिका असणार आहे? पुढील काळात काय तुम्ही येणाऱ्या काळात घेणार आहात? आता महाविकास आघाडीचा उमेदवार उभा राहिला महाविकास आघाडीसोबतच राहणार ना. उमेदवार उभा राहायच तो विड्रॉल काल 3 वाजेपर्यंत होतो. आता विड्रॉल संपलंय ना. ते चाय पे चर्चेमध्ये नेमकं काय काय झालं बस? काय सुद्धा झालं नाही. चहा प्यायला गेला मित्र आहे संबंध आहे रोजचे चहा प्यायला ह्याच्यात चर्चा करायचं काय करायचं. सर तिथं आपण असताना मी आपल्याला अर्ज का मागे घेतला याच्याबद्दल बाईट द्या असे हो. शब्द दिले होते. हो, बोलले होते. बरोबर. आपण त्याच्यावरती बाईट देण्यासाठी टाळलं. हो. काय असं का टाळलं? काय बाईट द्यायची तुझी विड्रॉल फॉर्म केलं तर काय बाईट द्यायची होती नाही, काय सगळेजण देत होते. सगळ्यांना हा. अशी घेतली आम्ही आल्यानंतर की कोणाच्या आदेशाने घेतलं किंवा काय कारण होता. सांगितलं की ओमदादाच्या आदेशाने मागणी आणि केलं. आज सांगतो तर काल आपण गेला. मी म्हणलं बाईट द्यायची नाही मला तुम्हाला सांगून गेलो. हो ना. दत्ता भोसले काय ऑफर होती? परत दत्ता भोसले तुमच्या ऑफरला काय उत्तर दिलं? तुम्हाला आमचं काय वापरत नव्हतं. सांगितलं नानाला तुम्ही परत काय सांगितलं मला माहित नाही. ऑफर नाही दिली. जेव्हा त्यांचं थोडी बेचैनी दिसली मला, जेव्हा आम्ही चहा पित होतो तेव्हा त्यांची बेचैनी जरा मला जाणवली. म्हणून ती शेवटी आमचे मित्र आहेत आणि म्हणून आम्ही त्यांना सहज म्हणलो की बाबा दत्ताभाऊ जर तुमच्या इकडे बेचैनी जास्तच वाढत असेल तर तुम्ही इकडे या. मग काय म्हणले? हसले फक्त. सूचक सकारात्मक असते का नकारात्मक? हा सकारात्मक हसले. आता महाविकास आघाडीचा उमेदवार किती मताधिक्याने निवडून येईल अशी आपली अपेक्षा आहे किंवा मताची संख्या तर सध्या आमची कमीच आहे. हो ना बरोबर आता आहे. ती किती पळते पण ह्या निवडणुकीमध्ये काय घोडे बाजार वगैरे होत असतंय काय सगळं होते पण आता ह्या वर्षी होते का नाही पंचायत मताची तेवढं कमी आहे. पण आहे तेवढं तर मतदान पडेल का निश्चित? 100% त्याच्यापेक्षा जास्त पडल. राजू, तुम्ही आता गटनेते म्हणजे हे सक्षमपणे महाविकास आघाडीचा उमेदवार आहे का आता असं वाटतं तुम्हाला? वाईट असं त्याच्यामुळे तर फॉर्म ठेवला होता मी बिनविरोध जाऊ नये. हा. कमीत कमी त्याचा विरोध झाला तर माझा तर राहा मग तर पाहुणे किंवा विड्रॉल केला मग. ती मोठ्या बाजारात नाही पण. आता अजून यायचे तिथे आलेच नाही काय त्यांच्यासाठी काय जुळजुळ करणार तुम्ही? आता त्यांनी आले तर इथे काढावीच लागेल की पण त्यांनी येते तर नाही अजून आलेच नाही. संपर्कच नाही अजून त्यांच्याकडे पार्टी सुविधा आहे का नाही ती सुविधा संपर्क झालेला नाही ती उमेदवार. नाही नाही. मला आपल्या पत्रकार बांधवांना प्रश्न विचारायचा आहे की कालची जी आपण बातमी लावली ते आपणाला कुणी न्यूज दिली होती? ती तुम्ही कुणाच्या म्हणजे तुम्ही कुठल्या खात्रीपूर्वक ती बातमी लावली होती? आता समोरचं ते कॅमेरा समोरचा एक समोर. हा. तिथं सगळीच पत्रकार वार्ताहर करायला होती. आम्हाला जे प्रोटोकॉल दिसतो किंवा आम्हाला जे नियम दिसतात खासदार साहेब तिथं होते, आपण खासदार साहेबांसोबत नव्हता. ही वस्तू तिथे आता तुम्ही उत्तर देता हे ठीक आहे. नाही, खासदार साहेबांसोबत नाही नव्हतं म्हणजे काय म्हणू? नव्हतात. आपण एकतर जिल्हाध्यक्ष तुम्ही गव्हर्नमेंटचे कॅमेरे घ्या, त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतील सगळे खासदार साहेब होते का नव्हते आमच्यासोबत. आमची तिथं चर्चा पण झाली सगळ्यांची हो, उभारून. हो. तिथं विशेष म्हणजे जिल्हाध्यक्षांना खासदार साहेब आमच्याकडे जे फोटो आले किंवा आम्ही जे डोळ्याने तिथं पाहिले ते सांगतो आम्ही. आधी खासदार साहेब संजय मुलांचा फॉर्म काढायला आले तिथे, त्यांनी फॉर्म काढला त्यावेळेस म्हणजे थोडक्यात ही तुम्ही तुमच्या विचारानं बातमी लावली. नाही विचारानं नाही लावली. हम्म. तिथे जी वस्तू तिथे दिसली ते जेव्हा बातमी ठीक आहे. आम्ही विचारानं बातमी नाही लावली किंवा कुणाच्या सांगून नाही लावली. बरोबर तुम्ही एखादा सोर्स सांगितला आम्ही सांगू शकत नाही, तुम्ही सांगितलं. पत्रकारातले ते काही इथिक्स असतात किंवा नियम असतात. आणि दुसरं आता आम्ही तुम्हाला नियम शिकवणे एवढे मोठे नाही. हे विषय असा आहे की तिथे जी घडलं जे दिसलं आम्हाला पत्रकार म्हणून आम्ही ते लावलं. पण आता त्याच्यात एक आहे, आता त्यांचे नितीन रावचे संबंधित मित्र म्हणून बोलवले. आमच्या दृष्टीने ते प्रवक्ता आहेत भाजपचे. हो आहेत ना.
भाजपचे प्रवक्ता जर तुमचा फॉर्म काढून घेण्यासाठी येत असेल तर कुठलाही पत्रकार माझा फॉर्म काढायसाठी फॉर्म काढून घेण्यासाठी आलेले नव्हते, ते अगोदरच होते तिथं. माझं ते. आणि असं म्हणलं आणि तिथं दत्ता कुलकर्णी उपस्थित होते राजभाऊ. हो ते आमच्या खाली ड्रॉ करून आल्यानंतर आले. विड्रॉ करताना सुद्धा दत्ता कुलकर्णी त्या कॅबिन मध्ये नाही नाही नव्हतं तुम्ही बघा तुम्ही तुमच्या कॅमेरे चेक करा. हे प्रश्न का निर्माण झाले? कारण तुम्ही फॉर्म काढून घेतल्यानंतर जर बाईट दिली असती तर कदाचित हे प्रश्न- आणि बरं, बरं. बाईट पण दिल्यामुळे आपण उपस्थित झालं का? आणि आम्ही बाईटला बोललो होतो राजभाऊला बाईट द्या म्हणून. मला म्हणले होते नाही, तुम्ही म्हणलं जाताना होतं. बाईट द्या, पण मी म्हणलं काय बाईट विड्रॉ केलाय, बाईट द्यायची नाही म्हणून विड्रॉ घ्या.